नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे मार्गशीर्ष मधला पहिला गुरुवार. तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. तर चला तर मग बाकीचं रुटीन तुमच्या शेअर करणार आहे. कंटिन्यू राहा. आंघोळ झाल्यानंतर पहिल्यांदा मी फरशी वगैरे सगळी पुसून घेतली आणि त्यानंतर मग माझी नाश्त्याची तयारी. तर नाश्त्यासाठी आज मी इथं केले होतं बाजरीच्या पिठाचं थालीपीठ. तर छान झाले होते, पहिल्यांदाच केले होते. पण त्या थालीपीठ सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला, मुलांनी आणि त्यांनी फौजींनी. तर मी नंतर मग देवपूजा करायला गेले आणि आज पहिला गुरुवार असल्यामुळं स्पेशल अशी पूजा चाललेली होती माझी. तर छान अशी पूजा पण करून घेतली मी. आणि इकडं तोपर्यंत हर्ष आणि इशू पण दोघं पण खेळत होते. तेवढ्यात करून घेतली मी पूजा वगैरे. झाल्यानंतर मग मी नाश्ता वगैरे केला. तर मी काय मार्गशीर्षमधले उपवास वगैरे करणार नाही आहे, पण प्रत्येक गुरुवारी अशी पूजा वगैरे मांडणार आहे. तर हर्ष मोठा झाल्यानंतर मग करेन मी, पुढच्या वर्षीपासून उपवास करणार आहे. यावर्षी नाहीत पकडलेले मी कुठलेच उपवास. तर चतुर्थी फक्त असते तेवढाच एक उपवास करते यावर्षी मी. तर छान अशी देवपूजा वगैरे करून घेतली मी. इथं धूप वगैरे लावलं, दिवा लावला, त्याच्यानंतर अगरबत्ती वगैरे लावली आणि थोडंसं आपलं त्या कलशाला थोडंसं सजवलं. आणि हर्षचं इकडे ना अगरबत्तीचे ते पुढे जे होते ना ते घेऊन खेळत होता. आणि फौजींची ड्युटी पण होती दुपारचीच, आज 12 वाजता जायचं होतं त्यांना. तर हे सगळं पूजा वगैरे झाली. त्याच्यानंतर तुळशीची पण छान अशी पूजा करून घेतली. पाणी घातल्यानंतर हळदी कुंकू लावलं, अगरबत्ती लावली आणि त्यानंतर संध्याकाळचं टायमिंग झालेलं आहे. तर मी नाही तर गरा भाजून घेते उद्या नाश्त्यासाठीची तयारी. आणि इकडच्या साईडला आहे ना बटाटे लावले कुकरला. तर आज संध्याकाळी आहे ना माझं म्हणजे हे करायचं ठरलं की समोसे करूया म्हटलं, म्हणून आहे ना बटाटे लावलेले उकडायला. मटर पण आहे. तर मटर पण फ्रेश असे होते आणलेले, म्हणलं ते खराबच होतील म्हणून समोसे करायला घेतलेले. तर हर्ष काही करू देत नव्हता मला, त्याला घेतलं कडेवर आणि त्याच्यासाठी म्हणलं आणि हर्षसाठी, इशूसाठी आणि हर्षसाठी दोघांसाठी पुऱ्या आधी करून घेते आणि म्हणजे त्यांना आधी खाऊ घालते आणि नंतर मग आमच्यासाठी बनवते. मी माझ्यासाठी आधी करून घेणार आहे आणि जेवण वगैरे घेणार आहे. नंतर फौजी येते 10 वाजता, त्यांनी आल्यानंतर त्यांच्यासाठी गरम करून घेते. तर थोड्या वेळ ती काकाला घेऊन हर्षीला पुऱ्या वगैरे तळल्या आणि त्याला नंतर खाऊ घातलं आणि मग नंतर इशू आणि हर्ष दोघंजण खेळायला. सगळे समोसे ना आधी बनवून घेतले, छोटे छोटे समोसे केलेले आहेत मी. आणि नंतर कॉटनचा कपडा झाकून ठेवला आणि लागेल तसे मग तळून घेतले माझ्यासाठी. आणि मी जेवण वगैरे करून घेतलं, फौजींसाठी ठेवलेले आहेत बाकीचे, ते आल्यानंतर तळते. तर असा गेला माझा आजचा पूर्ण दिवस. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.